नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. वीज द्या, पाणी द्या, गुन्हेगारी मोडून काढा. जत तालुक्याला पाणी द्या, वीज पुरवठा सुरळीत करा आणि गुन्हेगारी मोडीत काढा यासारख्या मागण्यांसाठी येथे गुरुवारी रास्ता रोको केला. पाणी टंचाई, दुष्काळ, म्हैसाळ योजनेचे पाणी, दुष्काळी सवलती, स्मार्ट मीटर तसेच अवैध धंद्यांच्या प्रश्नांवर महाराणा प्रताप चौकात सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय गुहागर मार्गावर करण्यात आलेल्या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्ग 3 तास ठप्प झाला होता. यावेळी प्रांत अधिकारी अजय कुमार नष्टे यांना निवेदन देण्यात आलं. आंदोलनात विलासराव जगताप, विक्रमसिंह सावंत, तमनगौंडा रवी पाटील, प्रकाश जमदाडे, मनसूर खतीब, सुजय शिंदे यांच्यासह सत्ताधारी वगळता सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी, शेतकरी, व्यापारी व नागरिक सहभागी झाले होते. उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन पूर्ण क्षमतेने सुरू करावे, पिण्याच्या पाण्याची टंचाई तातडीने दूर करावी, जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करावी, शेतकऱ्यांना दिवसा पुरेसा वीज पुरवठा करावा, स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करावी, जत तालुक्यातील अवैध धंदे तातडीने बंद करावेत आणि जत तालुक्याचे नामांतर करू नये अशा 7 प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. सरकार व प्रशासनावर टीका करत सावंत म्हणाले, विधानसभा निवडणुकीवेळी आश्वासनांचा पाऊस पाडला, मात्र जतच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. जनतेला पाणी, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार हवा आहे. फक्त कागदी विकास नको असल्याची टीका त्यांनी केली. म्हैसाळचे आवर्तन, टँकरनी पाणी पुरवठा, जनावरांसाठी चारा पाणी, दिवसा वीज, स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करणे, अवैध धंदे बंद करणे तसेच महसूल व पोलीस प्रशासनाच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र जन आंदोलनाचा इशारा सावंत यांनी दिला आहे.